अमरावती मध्यवर्ती कारागृहात पॅरोलसाठी बनावट मेडिकल सर्टिफिकेट सादर केल्याचं प्रकरण समोर आलं आहे। पडताळणीमध्ये जिल्हा रुग्णालयानं प्रमाणपत्र बनावट असल्याचं स्पष्ट केल्यानंतर कारागृह प्रशासन सतर्क झालं असून या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नेहमीच विविध कारणांनी चर्चेत असलेल्या अमरावती मध्यवर्ती कारागृहात आता बनावट वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारे पॅरोल मिळवण्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला। एका कैद्यानं आपल्या वडिलांच्या आजारपणाचं कारण देत जिल्हा सामान्य रुग्णालयाचं बनावट मेडिकल सर्टिफिकेट सादर केलं होतं। त्या आधारे त्यानं अभिवचन रजा मिळवण्याचा प्रयत्न केला। मात्र कारागृह प्रशासनानं कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी संबंधित प्रमाणपत्र रुग्णालयाकडे पाठवलं असता असं कोणतंही प्रमाणपत्र जारी करण्यात आलं नाही असं स्पष्ट करण्यात आलं। त्यामुळे फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस आला। या घटनेनंतर कारागृह प्रशासनानं तत्काळ कारवाई करत पोलिसात तक्रार दाखल केली। तक्रारीवरून संबंधित कैद्याविरुद्ध फसवणूक आणि बनावट कागदपत्र तयार केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे। या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का याची ही चौकशी पोलिसांकडून सुरू आहे। दरम्यान यापूर्वी देखील अशाच प्रकारच्या घटना समोर आल्यानं कारागृह प्रशासन अधिक सतर्क झालं आहे। भविष्यात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कागदपत्रांची तपासणी अधिक कडक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। मात्र या घटनेमुळे कारागृह व्यवस्थेतील त्रुटींवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे।